बाबा, शाळेमध्ये माझी कविता स्पर्धा आहे आणि मी कविता स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. प्रथम क्रमांक घेऊनच येणार बाबा. तुम्ही घरीच थांबायचं, शेतात नाही जायचं बाबा. मी आत्ताच येतो. शाळेत कविता स्पर्धेला सुरुवात होतोय आणि मी कविता बोलण्यासाठी उभा राहतो. माझ्या कवितेचं नाव आहे एक दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची व्यथा. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हामध्ये माझ्या बाबांनी कष्ट केले, घाम गाळला, धो पाऊस पडला. आईचे मंगळसूत्र गाण ठेवले, कपाशीचं बिवारं आणलं. त्याच्यानंतर पाऊस पडलाच नाही. कपाशीचं पीक जळून गेलं, मरून गेलं. हा, माझा प्रथम क्रमांक. मी आता बाबांना ही खुशखबर देतो. घरी जातो. बा, कुठे आहेत बाबा? हा बाबा, हा बाबा, तुम्ही झोपलेत की काय? अहो बघा, माझा कविते स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला. मी कविता कशी सादर केली होती सांगू का बाबा? एक दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची व्यथा. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात माझ्या बाबांनी कष्ट केले, घाम गाळला. आईचं मंगळसूत्र गहाण ठेवले, कपाशीचं बिवारं आणलं. त्याच्यानंतर पाऊस पडलाच नाही. कपाशीचं पीक जळून गेलं, मरून गेलं. बाबा, कपाशीचं पीक जळून गेलं, मरून गेलं. अहो बाबा, उठा ना. बाबा, उठा ना. अहो बाबा, काय केलं? बाबा, तुम्ही का आत्महत्या केली? बाबा, नाही बाबा, तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत. मला सोडून तुम्ही जाऊ नाही शकत. मला सोडून जाऊ नाही शकत. बाबा, काय केलं तुम्ही?